हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन अ सहज शिक्षण. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान विषय बघणार आहोत. तर त्यामधला जो 18वा धडा आहे परिसंस्था, या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय जो आहे हा आपण अगदी व्यवस्थित मस्त आणि अगदी छान बघणार आहोत. तर त्याच्या आधी विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे जे स्वाध्याय अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन मिळेल. आणि याच्या आधीचे सुद्धा सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यासाठी तुम्ही स्वाध्याय 8वी विज्ञान ही प्लेलिस्ट सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वाध्याय बघायला मिळतील. तर चला, पहिला प्रश्न आपला काय आहे बघा. प्रश्न पहिला, खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. त्यातील अ, हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील रिकाम्या जागी दिलेली आहे घटक होय. आणि पर्याय दिलेले आहेत भौतिक, सेंद्रिय, असेंद्रिय. तर चला उत्तर बघूयात. उत्तर आहे हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील भौतिक घटक होय. हवा, पाणी, खनिज आणि मृदा ही परिसंस्थेतील भौतिक घटक होय. तर रिकाम्या जागा हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, व्यवस्थित प्रिपेअर करा, कारण 1 मार्क्सला अशा प्रकारचे हे प्रश्न विचारले जातात. मी या ठिकाणी इम्पॉर्टंट मार्क करते. चला, प्रश्न आ, परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे परिसंस्थेची उदाहरणे आहेत. तर काय दिलेले आहेत पर्याय? भूतल, जलीय आणि कृत्रिम. तर उत्तर काय असणार विद्यार्थ्यांनो? परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे जलीय परिसंस्थेची उदाहरणे आहेत. पुढे प्रश्न ई, परिसंस्थेमध्ये मानव प्राणी गटात मोडतो. पर्याय आहेत उत्पादक, भक्षक, विघटक. आणि आता याचं उत्तर बघा. परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक गटात मोडतो. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. चलो, पहिला गट आहे उत्पादक, दुसरा आहे परिसंस्था. उत्पादक मध्ये काय आहे बघा? निवडुंग, पान वनस्पती, खारफुटी, पाईन. आणि परिसंस्थामध्ये जंगल, खाडी, जलीय, वाळवंटीय. चला विद्यार्थ्यांनो, आपण आता उत्तर बघूयात. पहिल्यांदा निवडुंग कसं आहे? हे वाळवंटीय परिसंस्थेमध्ये येणार. पान वनस्पती जलीय परिसंस्थेमध्ये असणार. खारफुटी हे खाडीमध्ये, तर पाईन हे जंगल या परिसंस्थेमध्ये असणार. अशा प्रकारे याची व्यवस्थित उत्तरं आपण दिलेली आहेत. पुढे बघूयात प्रश्न तिसरा, माझ्याविषयी माहिती सांगा. त्यामध्ये पहिला अ प्रश्न आहे परिसंस्था. तर विद्यार्थ्यांनो, 2 मार्क्सला हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. सो या ठिकाणी मी हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट मार्क करते. उत्तर बघा. पॉइंट पहिला, सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत अंतरक्रिया घडून येत असते.
सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो. या अनन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात. तर या ठिकाणी पहिल्यांदा व्याख्या दिली. पॉइंट दुसरा, जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी आंतरक्रियेतून परिसंस्था बनते. पॉइंट तिसरा, प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक म्हणजे वनस्पती, प्राणी हे भक्षक आणि सूक्ष्मजीव हे विघटक असतात. त्यानंतरचा चौथा पॉइंट, विघटक जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांना असेंद्रिय स्वरूपात पुन्हा निसर्गात पाठवतात. आणि पाचवा पॉइंट, चांगल्या अवस्थेतील परिसंस्था अशा प्रकारे एकमेकांशी समतोल प्रमाणात राहतात. तर हे आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अगदी 5 पॉइंट व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. प्रश्न आ, बायोम्स. तर चला बघूया याचं उत्तर. पॉइंट पहिला, समान गुणधर्म असलेल्या छोट्या छोट्या परिसंस्था एकत्र आल्या की त्यांचा एक बायोम्स तयार होतो. पॉइंट दुसरा, पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारच्या बायोम्स आढळतात. पहिलं भूपरिसंस्था आणि दुसरा आहे मुख्य प्रकार तो जलीय परिसंस्था. यामधला तिसरा पॉइंट बघा, ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था म्हणतात. उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था व विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था. ही झाली भूपरिसंस्थेची उदाहरणे. पाचवा, जलीय बायोम्स मध्ये गोड्या पाण्याची परिसंस्था, सागरी परिसंस्था आणि खाडीची परिसंस्था या परिसंस्थांचा समावेश होतो. तर ही झाली जलीय जलीय परिसंस्थेची उदाहरणे. प्रश्न ई, अन्नजाळे. चला बघूया त्याचं उत्तर. पॉइंट पहिला, बहुतेक परिसंस्थेतील अन्न साखळ्या या गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे जटिल स्वरूपातील अन्नजाळी निर्माण होतात. दुसरा पॉइंट, कोणत्याही परिसंस्थेत अन्न साखळी सरळ आणि एकरेषीय नसते, परंतु त्यात खूप परस्परावलंबी नाती असतात. हे संबंध खूप जटिल असतात. तिसरा पॉइंट, भक्ष्य खाणारा भक्षक एखाद्या वेळी दुसऱ्याच भक्षकाचे भक्ष्य ठरू शकतो. उदाहरणार्थ बेडूक हा भक्षक
अनेक प्रकारचे कीटक खातो, पण त्याला साप खातो. साप हे पक्ष्याचे भक्ष्य ठरू शकते. हाच पक्षी कीटक किंवा बेडूक देखील खाऊ शकतो. अशा रीतीने परिसंस्थेतील जैविक घटकातील परस्पर संबंध अतिशय क्लिष्ट अन्नजाळी निर्माण करू शकतात. चौथा प्रश्न, शास्त्रीय कारणे द्या. त्यातील प्रश्न अ. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. आणि याचं उत्तर पॉइंट पहिला, वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतः अन्न निर्मिती करतात. सेकंड पॉइंट, सौर ऊर्जेचा वापर करून अन्न तयार करताना वनस्पती मातीतून असेंद्रिय क्षार आणि पाणी यांचे शोषण करतात व सेंद्रिय अन्नपदार्थ तयार करतात. म्हणून परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. प्रश्न आ. मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात. आणि याचं उत्तर, जेव्हा मोठी धरणे बांधली जातात तेव्हा मुळातील भूस्वरूप बदलते. धरणे बांधत असताना तेथील झाडे तोडली जातात. त्या जंगलतोडीमुळे अन्य प्राण्यांचे अधिवास नष्ट होतात. बऱ्याचशा प्रजाती या कारणामुळे नष्ट झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर वनस्पती आणि प्राणी यांची हानी होते. तिसरा पॉइंट, साठवलेल्या पाण्याच्या दाबामुळे भूकंपाची शक्यता वाढते. चौथा पॉइंट, धरणे बांधल्यामुळे तेथील माणसांच्या वसाहती आणि शेतीवाडी नष्ट होते. नेक्स्ट पाचवा पॉइंट, धरण बांधल्यामुळे नदीच्या खालच्या बाजूच्या पाण्याच्या प्रवाहात घट होते. त्यामुळे अगोदर असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. आता प्रश्न ई. दुधवा जंगलात गेंड्यांचे पुनर्वसन करण्यात आले. बघूयात उत्तर. पॉइंट पहिला, खूप वर्षापूर्वी दुधवा जंगलामध्ये एकशिंगी गेंड्यांचे वास्तव्य होते, परंतु खूप वर्षे त्यांची शिकार झाल्यामुळे तेथील गेंडे नष्ट झाले. दुसरा पॉइंट, या गेंड्यांचे वास्तव्य पुन्हा होण्यासाठी त्यांचे पिंजऱ्यात प्रजनन करून त्या पिल्लांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तिसरा पॉइंट, वन्यजीवन मौल्यवान असते म्हणून त्याचे पुनर्वसन व्हावे यासाठी असे प्रयत्न करण्यात आले. प्रश्न पाचवा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न अ. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले? उत्तर बघा. पॉइंट पहिला, परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. दुसरा बघा, मानवाला लागणाऱ्या सगळ्या मूलभूत गरजा देखील परिसंस्थाच पुरवत असते.
परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानवाला अधिकाधिक साधन संपदांची आवश्यकता निर्माण होते. लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती घेतो. जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टींपेक्षा अधिकची मागणी वाढली. त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढला आहे. तसेच टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या साऱ्या गोष्टींमुळे परिसंस्थेवर ताण निर्माण होतो. म्हणजेच लोकसंख्या वाढल्यामुळे, लोकसंख्या वाढीचे प्रमाण वाढत असल्यामुळे परिसंस्थांवर त्याचा परिणाम होतो. तर अशा प्रकारे आपण हे पॉइंट वाईज अगदी छान व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. पहिले 3 पॉइंट आणि त्यानंतर पुन्हा हे 3 पॉइंट आहेत. आता विद्यार्थ्यांनो प्रश्न आ बघूयात. परिसंस्थेच्या ऱ्हासास शहरीकरण कसे जबाबदार आहे? उत्तर आणि त्यातला पहिला पॉइंट, ज्यावेळी लोकांना त्यांच्या गावात पुरेसे अन्न, पैसे किंवा इतर सोयी सवलती मिळत नाहीत, अशा वेळी ते सुखसोयींकरिता शहराकडे स्थलांतर करतात. दुसरा पॉइंट, शहरामध्ये कारखाने, उद्योग इत्यादी असल्याने त्यांना उपजीविकेची चांगली साधने मिळतात. या शोधात दररोज अनेक लोक शहरांकडे येतात. यामुळे शहरीकरण होते. तिसरा पॉइंट, वाढत्या या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिक शेतजमिनी, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशांचा वापर होतो. यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात. तर अशा प्रकारे परिसंस्थेच्या ऱ्हासासाठी हे शहरीकरण जबाबदार आहे. पुढील प्रश्न ई, नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणारी युद्धे का होतात? ठीक आहे, बघूया त्याचं उत्तर. पॉइंट पहिला, काही राष्ट्रांमध्ये जमीन, पाणी, खनिज संपत्ती अशा साधन संपदांवरून वाद निर्माण होतात. काही आर्थिक व काही राजकीय कारणांच्या मुळे मानवी समूहात स्पर्धा निर्माण होते. तिसरा पॉइंट, मतभेद विकोपाला गेल्यामुळे युद्धाला तोंड फुटते. धार्मिक आणि वंशिक कारणांनी देखील युद्धे केली जातात. पॉइंट 4, युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्ब वर्षाव, सुरुंगस्फोट केले जातात. त्यामुळे जागतिक पातळीवर शांतता नष्ट होते. पाचवा पॉइंट, जीवितहानी होते आणि नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात. कधी कधी अशा परिसंस्था नष्ट सुद्धा होतात. प्रश्न ई, परिसंस्थेतील घटकांमधील
अंतरक्रिया स्पष्ट करा. विद्यार्थ्यांना उत्तर बघा. पॉइंट पहिला, हवा, पाणी, मृदा, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादी अजैविक घटकांचा परिसंस्थेतील वनस्पती, प्राणी आणि जीवाणू अशा जैविक घटकांवर परिणाम होतो. दुसरा पॉइंट, या जैविक घटकांची संख्या देखील अजैविक घटकांच्या गुणवत्तेवर आधारित असते. तिसरा पॉइंट, हे जैविक घटक अजैविक घटकांचे शोषण करतात किंवा परिसंस्थेमध्ये पुन्हा सोडतात. त्यामुळे अजैविक घटकांचे प्रमाण जैविक घटकांमुळे घटत किंवा वाढत जाते किंवा राहते. नेक्स्ट पॉइंट, प्रत्येक जैविक घटक एखाद्या विशिष्ट व जैविक घटकांशी सतत आंतरक्रिया करीत असतो, तसेच तो इतर जैविक घटकांशी देखील आंतरक्रिया करीत असतो. तर अशा प्रकारे परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया आपण स्पष्ट केलेल्या आहेत. परिसंस्थेतील घटक, जैविक घटक आणि अजैविक घटक. तर त्याचे आपण काय त्या दोघांच्या मध्ये आंतरक्रिया होतात हे या 4 पॉइंट्स थ्रू कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा, सदाहरित जंगल व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा. बघूयात आपण या दोघांच्यातला फरक काय आहे. गवताळ प्रदेश आणि सदाहरित जंगल. पॉइंट पहिला, पृथ्वीचा सुमारे 30% इतका भूभाग हा गवताळ प्रदेशांनी व्यापला आहे आणि सदाहरित जंगल पृथ्वीचा सुमारे 7% इतका भूभाग हा सदाहरित प्रदेशांनी व्यापला आहे. दुसरा फरक, बहुसंख्य चरणारे प्राणी हे गवताळ प्रदेशामध्ये राहतात. दुसरा यातला, पृथ्वीवरचे जवळपास निम्मे भूचर प्राणी आणि जमिनीवरच्या वनस्पती सदाहरित जंगलांमध्ये असतात. त्यानंतर तिसरा पॉइंट, प्रतिवर्षी सुमारे 20 ते 35 इंच इतके सरासरी पर्जन्यमान गवताळ प्रदेशात असते. आणि सदाहरित मध्ये बघा, प्रतिवर्षी सुमारे 78 ते 80 इंचापेक्षा जास्त पर्जन्यमान सदाहरित जंगलांमध्ये असते. ठीक आहे. तर हे पहिले 3 पॉइंट. पुढचा चौथा पॉइंट बघा, गवताळ प्रदेशात अतिशय उंच गवत वाढते. ही मुख्यत्वे रानगवते असून एखादे झाड देखील या प्रदेशात दिसते. आणि त्यातला चौथा आहे, विषुववृत्तीय सदाहरित जंगले ही घनदाट आणि अनेक थरांची असतात. नेक्स्ट, पृथ्वीवर अनेक ठिकाणी गवताळ प्रदेश आढळतात. तर विषुववृत्तीय प्रदेशात अशा प्रकारची जंगले आढळतात. तर विद्यार्थ्यांनो, हे 5 फरक आपण व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या ठिकाणी मी इम्पॉर्टंट मार्क करते. 2 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला, प्रश्न 6वा सुरू करूयात आपण. खालील चित्रांचे वर्णन लिहा.
तर ही 2 चित्र त्यांनी दिलेली आहेत. तर ही कुठल्या प्रकारची परिसंस्था आहे याचे अगदी व्यवस्थित आपण उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर पहिले बघा, पहिले चित्र हे वाळवंटी परिसंस्थेचे आहे. या परिसंस्थांमध्ये निवडुंग ही वनस्पती उत्पादक आहे. तर या ठिकाणी ही जी निवडुंग वनस्पती दिसते ही काय आहे? उत्पादक. तसेच पाम वृक्ष या ठिकाणी आढळतात. इथे दिसलेला आहे बघा. वाळवंटी प्रदेशात पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो. यामुळे त्या ठिकाणी वनसृष्टी खूपच कमी प्रमाणात आढळते. येथील मृदा वालुकामय असते, म्हणजे सर्वत्र वाळू असते. या प्रदेशात भक्षक देखील कमी प्रमाणात आढळतात. उंट हा वाळवंटी प्रदेशातील प्राथमिक शाकाहारी भक्षक आहे. तो कसा आहे? शाकाहारी भक्षक आहे. तर आता दुसरे चित्र हे जंगल परिसंस्थेचे आहे. या ठिकाणी दिसते हे बघा. या चित्रामध्ये हत्ती, वाघ यासारखे प्राणी आणि महाकाय धनेश हा पक्षी देखील दिसत आहे. हे चित्र विषुववृत्तीय सदाहरित जंगलांचे उदाहरण असले पाहिजे. या प्रदेशातील पर्जन्यमान खूप जास्त असते. यामुळे या प्रदेशात विविध प्रकारच्या पाणथळ जागा निर्माण होतात. दुसऱ्या चित्रामध्ये गवत व इतर झाडे ही उत्पादक आहेत. तळ्यातील छोटे मासे हे प्राथमिक भक्षक आहेत. या छोट्या माशांना मोठे मासे खातात, म्हणून मोठे मासे द्वितीय भक्षक ठरतात. तर अशा प्रकारे आपल्या या चित्रांचे वर्णन आपण केलेलं आहे. हे आहे पहिल्या चित्राचं वर्णन आणि या ठिकाणी हे दुसऱ्या चित्राचं वर्णन दिलेलं आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, आपला हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. बाय बाय.